झाडाचं आल्म आल्म नाही येते, आम्ल येते, आम्ल. मला ल येते, आम्ल. आम्ल म्हणजे काय? ऍसिड. बरोबर. थँक्यू मॅडम, मदत केलीत तुम्ही, त्यांना आठवण करून दिलीत. व्हेरी गुड. एकूण एकच आपण सगळे एकत्रच अभ्यास करतोय. बरोबर आहे. आम्ल आमदारींची ओळख हा धडा आपण मागच्या वेळेला केला. मस्त धडा आहे, सोपा धडा आहे. आणि त्याच्यामध्ये तर बघा, थोडस आपण जरा रिवाइज करूया काय काय होतं धड्यामध्ये. धड्यामध्ये असं होतं की आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ असतात. त्यातल्या काही पदार्थांना आपण स्पर्श करतो, काही पदार्थांची आपण चव घेतो, काही पदार्थांचा वास घेतो आणि आपल्याला त्याचे जनरल गुणधर्म काय ते समजतात. उदाहरणार्थ लिंबू असेल, चिंच असेल, कैरी असेल, दही असेल, ताक असेल, या सगळ्या आंबट गोष्टी आहेत. त्या आंबट का आहेत बरं? त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे जे बाकीच्या गोष्टींमध्ये नाहीये आणि म्हणूनच या गोष्टी आंबट आहेत, तशा बाकीच्या गोष्टी नाहीयेत. आंबट असणं हा जो गुणधर्म आहे त्याला आपण आम्लांची ओळख असं म्हणतो. ज्या ज्या गोष्टी आपण खाऊ शकतो, ज्या आंबट लागतात, त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं ऍसिड असतं, पण ते ऍसिड ऑर्गॅनिक ऍसिड, ज्याच्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. त्या फळांमध्ये असलेलं ते नैसर्गिक असतं किंवा भाज्यांमध्ये असलेलं नैसर्गिक असतं, ते चवीचं असतं. पण दुसरी एक आम्लाची ओळख जर तुम्ही बघितली तर ते तुम्हाला तुमच्यापैकीच काही जण मागच्या वेळेस सांगितलं होतं की जमिनीवर टाकलं की त्याचा खड्डा पडतो, धूर येतो, बरोबर, अशा वाफा निघाल्यासारखं होतं. तर ते जे काही स्ट्रक्चर आहे किंवा तो जो काही गुणधर्म आहे तो आहे इनऑर्गॅनिक, म्हणजे खनिज आम्लांचा. खनिज आम्ल म्हणजे HCl, H2SO4, HNO3, ही सगळी आम्लांना लॅबमध्ये वापरतात. तर त्याचा परिणाम असा असतो किंवा कपड्याला भूल पडली तर अशा सगळ्या ऍसिडमुळे होणाऱ्या भयंकर गोष्टी ज्या असतात, ज्याच्यामुळे जनरली लोक घाबरतात, ते सगळे असतात इनऑर्गॅनिक ऍसिड. पण ऍसिड्स तुम्हाला माहिती आहे आपल्या पोटामध्ये पण हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याचं पीएच आहे 1. एवढं डेंजरस ऍसिड आपल्या पोटामध्ये रोज घेऊन फिरतोय आपण जन्माला आल्यापासून, काही झालं नाही आपल्याला. मग ऍसिड्स डेंजरस असतात का? असतात. जर माहिती नसली तर नक्की असतात. त्याचाच सगळा अभ्यास ऍसिड्सचा. आणि दुसरा जो एक मुद्दा होता जो आपण ह्याच्याबरोबर बघितला, जो होता बेसेस म्हणजे अल्कली किंवा आम्लारी. आम्लारीचा गुणधर्म, कॅमेरा बंद करतो. हो, मी समजू शकते. थोडासा नेटवर्क इश्यू आहे, मी सरळ माझा कॅमेरा बंद करते. आता तुम्हाला माझा आवाज बरा येईल. येतोय ना? येस. आपण आम्लांचे गुणधर्म बघितले, आता आम्लारीचे गुणधर्म कोणते आहेत? असे पदार्थ ज्यांना आपण हात लावला किंवा त्याला स्पर्श केला की आपल्याला जर हाताला मऊ मऊ लागतात, त्याचा फेस होतो, गुळगुळीत पदार्थ असतात, चवीला जरासे कडवट असतात, अशा सगळ्या पदार्थांच्या जर आपण प्रॉपर्टी बघितलं तर त्याला आपण काय म्हणतो? आम्लारी. मग आम्लारी आपल्या आयुष्यामध्ये असतात का? रोजच्या आयुष्यामध्ये आम्लारी असतातच, त्याच्याशिवाय आपलं आयुष्य पूर्णच होणार नाही. उदाहरणार्थ बघा ना, तुम्ही रोज सकाळी उठता आणि उठलं तुम्ही ब्रश करता, ही टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट. त्या टूथपेस्ट मध्ये आम्लारी आहेत. आपण आंघोळ करतो, शॅम्पूने केस धुतो, कपडे धुतो, भांडी घासतो, या सगळ्या घासण्याच्या ज्या काही पदार्थांमध्ये फेस होतो की नाही, तो फेस होणं म्हणजेच आम्लारीचा गुणधर्म आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आम्ल पण आहेत आणि आम्लारी पण. त्याचाच हा सगळा धडा आहे, आम्ल आणि आम्लारीची ओळख. आता जर आपण रिवाइज करूया, तो आपला ऑलरेडी बऱ्यापैकी मागच्या वेळेला झाला होता, आज तो पूर्ण होऊन जाईल. बघा, जस्ट लुक ॲट द लेसन नाउ. आम्ल आणि आम्लारीची ओळख. मस्त धडा आहे, सोपा. आता त्याची सुरुवात करूया आपण की पदार्थ किंवा ज्याचा फेस होतो असे पदार्थ, असे 2 कॅटेगरी आपण आपल्या उपयोगाकरता करून घेऊ शकतो. दुसरं, त्याच्या पुढचा मुद्दा जो आपण बोललो होतो तो आहे हा, त्यांना ओळखायचं कसं? सगळ्याच गोष्टींची तुम्ही चव घेऊ शकत नाही ना. समजा ही बाटली मी तुम्हाला दिली आणि सांगितलं, सांगा रे मला हे ऍसिड आहे का बेस आहे, आम्ल आहे का आम्लारी आहे, सांगा. ते काय पिऊन बघाल आंबट लागतंय का म्हणून? का लगेच हातात घेऊन बघाल त्याचा फेस होतोय का चेक करेल?
आणि खरंच चांगलं स्ट्रॉंग ऍसिड असेल तर काय होईल मग आपल्या हाताचं. म्हणून असं करायचं नाही. आम्ल आणि आम्लारी जे आपल्या माहितीतले जे आपण वापरतो ते आपल्या वापरण्याजोगे असतात, पण ह्याच्या पलीकडे निसर्गामध्ये काही पदार्थ असेल ज्याला आपण इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणालो मगाशी, तसेच काही बेसिस पण आहेत जे खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांना आपण स्पर्श न केलेलाच बरा असतो आपल्यासाठी. मग त्यांची ओळख कशी करायची? जनरल ओळख आपण मगाशी बघितली. चव आंबट आहे का, तुरट कळवट आहे का, किंवा ते त्याचा आंबट आंबट वास येतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तर जनरल गोष्टी आहेत. पण माहित नसलेल्या पदार्थाला शोधून काढणं की हा ऍसिड आहे का बेस आहे, ही खरी रिस्क आहे. त्याच्याकरता आपल्याकडे असतात दर्शक, ज्याला आपण म्हणतो इंडिकेटर्स. याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ह्या पट्ट्या असतात, हे तर पीएच पेपर आहेत. आता पिवळ्या रंगाच्या ह्या पट्ट्या ज्या आहेत ना, ह्या पीएच दाखवतात. पीएच म्हणजे काय हे आपण नंतर बघणारच आहे. पण पुढे ह्याच्यातला एक पुढचा मुद्दा जो आहे तो आहे प्रयोगशाळेमधले दर्शक कोणते कोणते असतात. तुम्हाला ही निळ्या रंगाची जी पट्टी दिसते त्याला म्हणतात निळा लिटमस, आणि जी गुलाबी दिसते त्याला म्हणतात लाल लिटमस. लाल आणि निळा असे दोन भाग असतात. ह्या आणि या दोन बीकर मधल्या द्रावणांमध्ये पण फरक आहे. ह्या बीकर मध्ये एक ग्रे कलरचं सोल्युशन आहे आणि या बीकर मध्ये ग्रीन कलरचं सोल्युशन आहे. ह्या ग्रे कलरच्या सोल्युशन मध्ये निळ्या रंगाचा लिटमस लाल झाला. लाल हा रंग कसला आहे माहितीये का? डेंजर. बघा ना, सिग्नल वरती पण लाल रंग म्हणजे काय? थांबा. ह्याचा अर्थ काय? डेंजर. तुम्ही ठोकू शकता ना समोरच्या गाडीला, म्हणून थांबा, लाल, स्टॉप. तसाच लाल रंग आहे ऍसिडचा. कुठल्याही पद्धतीने लक्षात ठेवा, लाल फॉर डेंजर, डेंजरस आर ऍसिड्स असं लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला समजेल निळ्याचा लाल होणं म्हणजे ऍसिड असणं. आता एक्झॅक्टली उलट इथे बघा ना, लाल रंगाचा लिटमस पेपर तो झाला निळा, म्हणजे लालचा निळा होणं म्हणजे बेस. याचा अर्थ काय आहे? बी इज फॉर बेस अँड बी इज फॉर ब्ल्यू. रेड टू ब्ल्यू इज बेस आणि बेस इज आम्लारी. सॉलिड फॉर्म मधले म्हणजे स्थायू अवस्थेतले साधे दर्शक, बरोबर. दुसरे असतात लिक्विड म्हणजे द्रव अवस्थेमधले प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे काही दर्शक. त्याच्यामध्ये असतो फिनॉक्थेलिन, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड. काय नाव आहेत ही? त्यांची नावं त्यांच्या रंगांवर आहेत बघा. मिथाइल ऑरेंज त्याचा रंगच मुळात ऑरेंज कलर आहे, नारंगी रंग. आणि त्याचा आम्ला रंग नारंगी. फिनॉक्थेलिन हे रंगहीन द्रव्य असतं, जसं आपलं पाणी असं तसंच दिसतं, पण त्याचा रंग आम्लारीमध्ये गुलाबी होतो. आम्लामध्ये मग नंतर मिथाइल रेड, असा रंग रेड म्हणजे तांबडा. आम्लामधला त्याचा रंग तांबडाच आहे, पण आम्लारीमध्ये त्याचा रंग होतो पिवळा. अशा पद्धतीने हे जे काही आपले दर्शक असतात प्रयोगशाळेतले, हे विशिष्ट पर्पजने आपण वापरतो. म्हणजे आपल्याला दिलेलं जे सॅम्पल आहे ते ऍसिड आहे का बेस आहे हे चेक करण्याकरता ह्या दर्शकांचा वापर केला जातो. पण हे झालं प्रयोगशाळेतलं. आपण थोडी प्रयोगशाळेत जातो, आपण काही सीआयडीत कामाला आहे का? मग कशाला आपल्याकडे या सगळ्या गोष्टी येतील? फिनॉक्थेलिन, लिटमस पेपर, काहीच्या काही. आमच्याकडे काही नाही. मग काय आम्हाला येणार नाही का केमिस्ट्री? असं नाहीये. केमिस्ट्री चेक करण्याकरता तुम्हाला लॅबमध्ये जायची काहीच गरज नाही आणि ह्या कुठल्याच गोष्टी वापरण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचे नैसर्गिक दर्शक बनवू शकता. कसे बनवायचे? ज्या रंगीत गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात त्या घ्यायच्या आणि त्याच्यापासून आपले आपले इंडिकेटर्स आपण बनवायचे. तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगते. आता तुमच्या आजूबाजूला तुम्ही जिथे राहता ना तिथे जर हिरवळ असेल, तुम्हाला जांभळ्या रंगाची आणि निळ्या रंगाची खूप सारी फुलं वेगवेगळ्या वेलींवर दिसतील. निळ्या जांभळ्या रंगाच्या फुलांना घेऊन या आणि सरळ पेपरवरती त्याच्या, पेपर म्हणजे आपला शाळेच्या पेपरचे असतात ना, काही काही रफ पेपर्स असतात बघा, पट्ट्या. त्या पट्ट्यांवरती त्या निळ्या निळ्या जांभळ्या रंगाच्या पाकळ्यांना सरळ त्यांना असं खरडून काढा. तसंच लाल रंगाचा, डार्क लाल रंगाचा गुलाब, डार्क लाल रंगाचा जास्वंद, झेंडू, अशा रंगाच्या डार्क लाल रंगाच्या फुलांना पण सेम त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या आपल्या पेपरवरती अशा घासायच्या. त्याने काय होणार आहे? जो रंग आपल्या पाकळ्यांचा आहे तो आपल्या पेपरला येणार आहे, बरोबर.
खरं आता तुम्हाला एक मज्जा सांगते, मी खूपदा केलाय ना हा प्रयोग म्हणून सांगते. लाल जास्वंदाच्या पाकळ्या तुम्ही जर घासल्या ना पेपरवर, तर त्याचा रंग जांभळा होतो. आपल्याला वाटतं लाल रंगाचं होईल, पण लाल नाही, जांभळट लाल रंग येतो त्याला. आता गुलाबी रंगाचा जास्वंद घेतला तर गुलाबी रंगाचा कुठलाच कलर चेंज दिसत नाही. तो रंग एवढा डार्क आहे की त्याच्यामध्ये कुठलाही कलर चेंज आपल्याला दिसत नाही. म्हणून लाल, निळा अशा रंगाचे आपण लिटमस पेपर बनवायचे. फुलं आपल्या आजूबाजूला असतात, ते घेऊन यायचे, दोन्ही बाजूला खरडले की झाले आपले लिटमस पेपर तयार. ते पण कुठले? नॅचरल. ते पण कुठले? घरच्या घरी. आणि ते पण कसे? फ्री ऑफ कॉस्ट. काही पैसे लागत नाहीत त्याला. फुलं तर अशी आजूबाजूला असतातच. आणि रद्दी पानं आपल्याकडे खंडीभर असतात. त्याचाच वापर करू शकतो आपण. आता आपल्याकडे बनले आपले पेपर, तर तुम्ही चेक कशावर करणार पण ना? तुमच्याकडे कुठं असं बिकर असं सामान असतं का आपल्या घरामध्ये? सांगा बरं मला. असं बिकर असलं काही सामान असतं का? नाही. पण आपल्याकडे असं सामान असायची गरजच काय? आपण थोडी लॅबमध्ये. आपल्या घरामध्ये वाट्या आहेत, आपल्या घरामध्ये प्लास्टिकचे किंवा काचेचे वाट्या, ग्लास अशा भरपूर गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते सगळे सॅम्पल्स बनवू शकता. आता तुम्हाला माहिती लिंबू आंबट आहे म्हणजे आम्ल आहे, आणि हात धुण्याचा किंवा कपडे धुण्याचा साबण असेल, हँडवॉश असेल, शॅम्पू असेल, जे काही आहेत ते सगळे बेसेस आहेत. मग आता एक ऍसिड घ्या आणि एक बेस घ्या. म्हणजे एका वाटीमध्ये थोडासा साबण टाका, त्यात पाणी घाला. दुसऱ्या एका वाटीमध्ये लिंबाचा ज्यूस घ्या आणि तो तयार ठेवा तुमच्या टेस्ट करता. आता तुम्ही ह्या तुमच्या ज्या रंगीत पट्ट्या बनवलेल्या आहेत की नाही, त्या पट्ट्यांना त्याच्यामध्ये बुडवून बघा. तुमच्या लाल रंगाच्या पट्टीचा रंग कसा होतो? तुम्ही बनवलेल्या या फुलांच्या इंडिकेटरमध्ये काय कलर चेंज होतो हे तुमचं तुम्हाला कळेल. मी तुम्हाला इथे बसून पण सांगू शकते. जास्वंदाच्या आणि लाल फुलाच्या, गुलाबाच्या, अगदी झेंडूच्या पण फुलांच्या लाल रंगाच्या, जांभळट रंगाच्या तुम्ही पट्ट्या बनवल्या ना, त्याचा रंग जेव्हा तुम्ही साबण टाकाल तर तो होईल हिरवा, हिरवट निळा. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूचा ज्यूस टाकाल तर तो होईल एकदम लाईट पिंक कलर, बेबी पिंक कलर म्हणतो ना आपण, तसा मस्त कलर बनतो. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही पुन्हा एकदा जर बघितलं तर ह्या फुलांच्या पाकळ्यांच्या रंगांमध्ये सुद्धा लाल रंग दर्शवतो ऍसिडिटी, आणि ब्लुइश ग्रीन रंग दर्शवतो बेसिसिटी, म्हणजेच काय? आम्लारी. ह्याच्याच बरोबर आणखीन बऱ्याचशा रंगीत गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. त्यातला एक सगळ्यात डेंजरस पदार्थ म्हणजे हळद. डेंजरस का? तो किचन मध्ये वापरतो आपण. जखम झाली की त्या जखमेवरती लावण्याकरता आपल्या घरातलं फर्स्ट एड आपली हळदच असते. आणि त्या हळदीचा वापर आपण इंडिकेटर म्हणून करू शकतो. कसा? हळद ही निसर्गतः पिवळ्या रंगाची असते. पण तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? तुम्ही काही कधी जेवलाय, वरण किंवा भाजी तेलामध्ये हळद बिळद टाकलेली, चुकून तुमच्या शर्टावर सांडली आणि त्याचा पिवळा पिवळा डाग शर्टाला लागला. तर जेव्हा आपली आई तो धुते की नाही शर्ट, किंवा आपणही जेव्हा तो धुतो, तेव्हा साबण लावल्यावरती त्या पिवळ्या रंगाच्या डागाचा रंग लाल होऊन जातो आपोआप. पिवळा डाग लाल होतो आणि आपण विचार करतो, "अरे शपथ! काय झालं, माझ्या बोटाला लागलं की काय, रक्तबिक्त आलंय की काय?" पण ते तसं काही नसतं. हळद हा जो काही आपला नॅचरल इंडिकेटर आहे ना, तो बेसिक कंडिशन मध्ये त्याचा रंग लाल करतो. स्वतःच त्याचा रंग बदलतो जेव्हा त्याची कंडिशन होते आम्लारी. असंच तुम्ही ह्या लाल पत्ताकोबी जो असतो ना, लाल पत्ताकोबी, त्याची पानं पाण्यात टाकून उकळून काढली की त्याचा मस्त लाल रंगाचं सोल्युशन बनतं. असंच बीटरूटाचं पण बनेल बघा. त्याच्यामध्ये आपल्या पट्ट्या टाकायच्या, वाळवून काढायच्या, आपले इंडिकेटर तयार. असे इंडिकेटर तुम्ही तुमच्या घरी आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी चेक करण्याकरता स्वतःच वापरू शकता. चहा घ्या, दूध घ्या, एखाद्या वेळेला रक्त पडलं, एखादा थेंब, बोटाला जखम झाली, माझ्या रक्ताचा मला बघायचंय, ऍसिडिक आहे का बेसिक आहे, टाकून बघा ना एक थेंब तुमच्या पट्टीवर. पट्ट्या तयार करून ठेवायच्या आपल्याकडे आपल्या. आणि आजूबाजूला काही नवा पदार्थ दिसला की लगेच चेक करायचा की तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे. याच्याच करता खरं हा धडा दिला आहे की केमिस्ट्री हा खूपच मस्त विषय आहे जो तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता. ठीक आहे, हे झाले तुमचे नैसर्गिक दर्शक. आता आम्ल आणि आम्लारी, जरा त्यांच्या आपण प्रॉपर डेफिनेशन्स बघूया, म्हणजे त्याच्या व्याख्या बघूया. आम्ल म्हणजे तो पदार्थ ज्याच्या पाण्यातील द्रावणामध्ये H+ आयन असतात. मग त्याची उदाहरणं काय बघा, HCl, HNO3, H2SO4, H2CO3, HHHH वाली सगळी लाईन आहे. म्हणजे हे काय? H+ देतं. गुणधर्म काय? त्याची चव असते आंबट, त्याच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन मुख्य घटक असतो. त्या आम्लामुळे निळा लिटमस
लाल होतो. आपण मगाशीच बघितलं, निळा तांबडा होतो. आता आपल्या आजूबाजूला आपण जे अन्नपदार्थ खातो की नाही, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ऍसिड्स आहेत ते बघा. व्हिनेगर म्हणजे काय? ऍसिटिक ऍसिड. काही स्वयंपाकाच्या कृतींमध्ये ते अन्न टिकवण्याकरता, उदाहरणार्थ लोणची असतात, आणखीन काय काय सॉसेस असतात, त्याच्यामध्ये ते टिकावं म्हणून थोडंसं व्हिनेगर टाकलं जातं. ते काय असतं माहितीये? 4% ऍसिडिक ऍसिड. म्हणजे 4 ml ऍसिटिक ऍसिड आणि उरलेलं 96 ml पाणी असं जवळपास त्याच्यामध्ये असतं. आणि दुसरं आहे लेमन, सिट्रिक ऍसिड. लिंबू का बरं एवढा आंबट असतो? त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. टोमॅटो मध्ये असतं ऑक्झॅलिक ऍसिड. ऍपल मध्ये असतं मॅलिक ऍसिड. तुम्ही म्हणाल काय काय बोलताय, ऍपल कुठे आंबट असतात? तुम्ही कधीतरी क्वचित अनुभवाला तुम्हाला येतील, हे असे लाल लाल असतात की नाही, तरी पण आतून ते काही ऍपल आंबट लागतात, कारण त्याच्यामध्ये मॅलिक ऍसिड असतं, ते अजून पूर्ण पिकायचं असतं. ग्रेप्स मध्ये असतं टार्टारिक ऍसिड आणि मुंगीमध्ये असतं फॉर्मिक ऍसिड. तुम्हाला मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की मुंगी आपल्याला चावल्यावरती आपल्या हाताला सुजल्यासारखं होतं, जळजळतं है ना, असं आणि फोड आल्यासारखं होऊन जातं तिकडे. ते कशामुळे होतं? तिथे ऍसिडचा एक थेंब पडलेला असतो, ते पण असतं फॉर्मिक ऍसिड. आणि मग नंतर आहे दूध. दुधामध्ये आहे लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे. आता आम्लारी म्हणजे काय? बेसेस. बेसेस म्हणजे काय? ते पदार्थ जे आपण धुण्याकरता वापरतो. अनेक गोष्टी स्वच्छ करून धुण्याकरता, चकचकीत करण्याकरता ज्या वस्तू वापरतो, ते सगळे असतात बेसेस. बघा ना, अगदी तुमच्या टूथपेस्ट पासून ते डिटर्जंट, शॅम्पू, ह्या सगळ्यामध्ये काय आहे? बेसेस आहेत. पण सिमेंट, घराच्या बांधकामामध्ये जे सिमेंट वापरतो आपण, ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. अमोनिया म्हणजे फर्टिलायझर. आपण शेतामध्ये फर्टिलायझर टाकतो की नाही, त्याच्यामध्ये अमोनिया जो असतो तो एक बेस आहे. नंतर बेकिंग सोडा, स्वयंपाक करण्याकरता जो सोडा वापरला जातो, म्हणजे खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा, असे दोन वेगवेगळे मिळतात दुकानामध्ये. तो खाण्याचा सोडा सुद्धा एक बेस आहे. आणि मग आहे इनो. इनो बुलबुले. 6 सेकंदामध्ये कसं असतं बघा, एखाद्या लग्नाची पार्टी सुरू असते, लोक समोसे बिमोसे खात असतात, मस्तपैकी नाचत असतात आणि ऍसिडिटी, लगेच त्यांना असं छाती बिती दुखायला लागतं, कसं तरी व्हायला लागतं. मग कोणतरी घेऊन येतं इनो बुलबुले, 6 सेकंड में मिले राहत. काय करतात त्याच्यामध्ये इनो घेतल्यावर? काही नाही करत. इनो काय बेस आहे आणि पोटामध्ये झालेली ऍसिडिटी, ऍसिडिटीवर बेस टाकला की काय होईल? शून्य. 1+1 - बरोबर 0. त्याच्यामध्ये असतं अँटासिड म्हणजेच बेस. ठीक आहे. आता त्याची व्याख्या काय आहे? आम्लारी असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये पाण्यात त्याला टाकलं की त्याच्यात OH- हे आयन मिळतं. उदाहरण NaOH, KOH, COH, Mg, सगळे OH आहे की नाही, हे सगळे कोण आहेत? आपले आम्लारी. आता आम्लारीची चव कडवट असते, स्पर्श बुळबुळीत असतो, त्याच्यामध्ये OH- आयन असतो. हे सगळे गुणधर्म एका आम्लारी मध्ये असतात. आता पुढची गोष्ट, पीएच मापपट्टी म्हणजेच काय आहे? पीएच स्केल. ह्याला म्हणतात पोटेन्शियल ऑफ H+ आयन किंवा हायड्रोजन प्लस आयन. या पीएच पट्टीमध्ये 0 ते 14 पर्यंतचे नंबर असतात. 0 म्हणजे एक्स्ट्रीमली ऍसिडिक आणि 14 म्हणजे एक्स्ट्रीमली बेसिक. 0 ते 7 हे सगळे ऍसिडिक आहेत, 7 हे न्यूट्रल आहे, 7 पासून पुढे सगळं बेसिक 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 बदलत जातं. आता जरा समजून घ्या, याचा अर्थ काय? 0 ते 7 मध्ये 0 म्हणजे बॅटरी, जी बॅटरी असते की नाही खाली आपल्या, चार्जिंग बिर्जिंग करतो आपण, घरातले इन्व्हर्टर, या सगळ्यामध्ये जे काही ऍसिड असतं त्याचा पीएच असतो 0, व्हेरी व्हेरी ऍसिडिक. देन देर इज 1. 1 इज पोटातलं ऍसिड, HCl. देन लेमन, लिंबाचा आहे 2. मग आहे विनेगर, त्याचा पीएच आहे 3. थोडा रंग बघा ना, डार्क रेड वरून थोडा लाईट, मग नंतर ऑरेंजिश, मग येलोइश, करत करत ग्रीनिश मध्ये चाललेलं. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आहे, त्याचं पीएच आहे 4. मग आहे कॉफी. तुम्हाला असं वाटतं ना, चहा कॉफी त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते, ऍड मध्ये पण सांगतात जास्त चहा प्यायल्यामुळे ऍसिडिटी होते. का बरं होते? जास्त कॉफी प्यायल्यामुळे पण ऍसिडिटी, कारण कॉफी ही ऍसिडिक आहे, चहा सुद्धा ऍसिडिक आहे आणि दूध स्वतः ऍसिडिकच आहे. 6.7च्या आसपास काहीतरी पीएच आहे दुधाचं. म्हणजे दूध आणि चहा दोन्ही एकत्र करून आपण काय करतोय? ऍसिड मध्ये ऍसिड मिक्स करून चांगलं उकळून उकळून पितोय, बरोबर. आणि मग आहे पाणी.
जल ही जीवन आहे आणि ते न्यूट्रल आहे. त्याला ते काही ऍसिडिक नाही, ते काही बेसिक पण नाही आणि म्हणूनच ते आपल्यासाठी नॉर्मल आहे. ऍसिड पितो का आपण? नाही. आणि बेस पिऊ शकतो का आपण? अजिबात नाही. न्यूट्रल गोष्टी आपल्यासाठी बऱ्या असतात. वॉटर इज न्यूट्रल इन नेचर आणि म्हणूनच त्या न्यूट्रल नेचरमध्ये सगळं लाईफ सर्व्हाइव्ह झालंय, हो की नाही? मग आहे 8 ते 14 ह्या कंडिशन मध्ये, बेसिक कंडिशन मध्ये काय काय येतं बघा. आपल्या ब्लडचा पीएच 7.4 आसपास काहीतरी. नंतर बेकिंग सोडा, स्वयंपाक करणाऱ्या त्या केक बीक काय आणखीन काय असतं ते ढोकळे ह्या सगळ्यामध्ये बेकिंग सोडा टाकतात. आपल्या स्टमक मध्ये ऍसिडिटी झाल्यावरती आपण जे अँटासिड घेतो की डॉक्टरकडे तुम्ही कधी गेलात, ऍसिडिटीवर औषध सांगितलं, त्याचे अँटासिड असतं, ते असतं हे टॅबलेट. त्याची पीएच असते जवळपास 9 ते 10च्या मध्ये. मग आहे अमोनिया सोल्युशन. अमोनिया, त्याचं पीएच किती आहे बघा, 11. साबण पीएच आहे 12. म्हणून तर अनेक प्रकारच्या साबणांमुळे लोकांना ऍलर्जी येते, हातावरची स्किन अशी निघायला लागते. बेसिक आहे ना ते. नंतर आहे ब्लीच, रंग, कापडाचे रंग वेगवेगळे ठेवण्याकरता त्याच्यावरती ब्लिचिंग करतात कापड इंडस्ट्रीमध्ये. आणि नंतर आहे ड्रेन क्लीनर. हे काय माहितीये का, आपल्या अनुभवामध्ये किंवा आपल्या बघण्यामध्ये किंवा अगदी काही नाही तर ऍड मध्ये पण दाखवतात. जे काही सिंक असतं ना, म्हणजे किचनचं सिंक, त्या सिंक मध्ये काहीतरी घाण अडकलेली असते, पाणी साचलेलं असतं, सगळं तुंबलेलं असतं. मग त्याच्यामध्ये ते काय करतात, ड्रेन क्लीनर नावाचं एक पावडर टाकतात त्याच्यामध्ये आणि मग नंतर थोडा वेळ तसंच ठेवतात आणि मग नंतर नळ सुरू करतात. ड्रेन क्लीनर जे आहे ना, ते एक्स्ट्रीमली बेसिक, म्हणजे त्याचा पीएचच 14 आहे. तिथे अडकलेलं सगळंच्या सगळं त्या स्ट्रॉंग बेसमध्ये डिझॉल्व्ह करून टाकतं आणि ते सगळ्याच्या सगळ्यात चोकअप क्लीन करून टाकतो. सो दॅट इज युअर ड्रेन क्लीनर आणि त्याचा पीएच आहे 14. आता हेच आपल्याला सांगितलंय की या 0 to 14च्या पट्टीवरती, ज्याला म्हणतात पीएच पेपर किंवा पीएच इंडिकेटर, पीएच इंडिकेटिंग स्ट्रीप, तुम्ही कुठलंही सोल्युशन घ्या आणि त्या पीएच पेपरला बुडवा, त्याच्यात जो रंग येतो तो याच्याबरोबर मॅच करून बघायचा. मग आपल्याला समजते की त्याचं पीएच किती आहे, 5 आहे, 4 आहे, 9 आहे. त्या हिशोबाने सांगायचं की ऍसिडिक आहे का बेसिक. अशा पद्धतीने आपल्याला वस्तूंचा पीएचच कळला की त्याचं ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे कळणं जास्त सोपं आहे, डायरेक्ट डिटेल होतं. कोणाला काही बोलायचंय का? बर, आता ह्यातला शेवटचा मुद्दा, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजेच काय? उदासीनीकरण. जेव्हा आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात तेव्हा काय होतं, पाणी आणि सॉल्ट म्हणजे क्षार आणि पाणी यांची निर्मिती होते. आता ही केमिकल रिएक्शन बघा ना, इकडे बघा काय दिले, HCl, NaOH. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा काय होतं, हा जो Na आहे ना, हा Cl बरोबर जातो, NaCl, आणि हा HOH बरोबर म्हणजे H2O पाणी. ही जी अभिक्रिया आहे, तुम्ही कुठल्याही जगातल्या ऍसिडला कुठल्याही जगातल्या बेस बरोबर मिक्स केलं ना, तर तुम्हाला हीच अभिक्रिया मिळते. त्याचं नाव आहे उदासीनीकरण. ठीक आहे. H प्लस प्लस OH मायनस विल गिव्ह यू H2O, आणि जे काही इथे उरलेले असतात ते स्वतःचा एक क्षार बनवतात. त्याला म्हणतात उदासीनीकरण. आता आम्ल आणि आम्लारीचे उपयोग, औद्योगिक उपयोग आणि इतर उपयोग. रासायनिक खतांच्या उत्पादनामध्ये, तेलाच्या शुद्धीकरणामध्ये, औषधांमध्ये किंवा रंग, स्फोटक इत्यादी बनवण्याकरता आम्लांचा वापर होतो. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी म्हणजे विद्युत घटामध्ये वापरलं जातं इलेक्ट्रोलिसिस करण्याकरता. साबण, कपडे धुण्याच्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड वापरतात. औषधं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आम्ल विरोधक औषध म्हणून वापरतात. म्हणजे औषधांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये, बॅटऱ्या बनवण्याकरता, कपडे धुण्यातल्या साबण बिबणच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हे ऍसिड्स आणि बेसेस वापरलेले दिसतात. असा आहे हा धडा, ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. ह्या सगळ्याची माहिती आपण ऑलरेडी मागच्या वेळेला आपण बघायला सुरुवात केली होती. आता एकदा त्याला पुस्तकात बघूया आपण, म्हणजे हा धडा आपला पूर्ण संपून जाईल. बघा, आम्ल आणि आम्लारी, आपल्याला धड्यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे की हे असतात सेंद्रिय आम्ल म्हणजेच नैसर्गिक आम्ल, आणि दुसरे असतात खनिज आम्ल म्हणजेच कोणते, स्ट्रॉंग ऍसिड्स. बरोबर. स्ट्रॉंग ऍसिड्स ज्याच्यामुळे आपल्याला काही हानी होऊ शकते असे ऍसिड्स. मग आपल्याला सांगितलेलं आहे दर्शक.
दर्शक एवढं आपण डिटेलमध्ये बघितलं होतं मगाशी सुद्धा. बघा, हे आहे मिथाइल ऑरेंज, फिनॉक्थिलीन, मिथाइल रेड, हे लिटमसचे पेपर, बरोबर. आणि ह्यांच्या रंगांबद्दलची सगळी जी माहिती आहे ती आपण मगाशी ऑलरेडी बघितली. ठीक आहे ना. कोणता रंग कसा होतो, कसा बदलतो. नैसर्गिक दर्शक बनवणे हे आपल्याला ऑलरेडी पुस्तकात दिलेलं आहे आणि ते आपण करून बघायला पाहिजे. ते करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की हे किती मजेशीर आहे, किती मज्जा येते रंग बदलले. आता खाली आम्ल आणि आम्लरीचा लिटमस कागदावरचा परिणाम हे सुद्धा आपण बघितले होते, बरोबर. आता त्यांची काही उदाहरणं, आम्लांची काही उदाहरणं आणि त्यांची स्त्रोत. आपण मग ह्याची काही चित्र बघितली आहे त्याचे, बघा, लिंबू, सिट्रिक ऍसिड वगैरे सगळं. आता त्यांचे डेफिनेशन्स. आम्ल म्हणजे काय, H+ आयन देतो. त्यांची चव, निळा लिटमस का लाल होणं किंवा अभिक्रिया कशी होते, त्यांचे उपयोग. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मगाशी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. खतांमध्ये किंवा शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये, स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीमध्ये, क्लोराईड क्षार बनवण्याकरता, विद्युत घटामध्ये, जंतुविरहित पाण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि नंतर कागदाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता, त्याला आपण ब्लिचिंग म्हणतो की नाही, ब्लिचिंग, तेच आहे. अच्छा, हे बघा, आता काही महत्वाची माहिती आहे ती आपण जरा लक्ष देऊन बघूया. संहत सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते, म्हणून त्याचे विरलीकरण करण्याकरता ते अतिशय हळूहळू पाण्यामध्ये टाकतात आणि काच काढलेले हळूहळू ढवळतात, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारी उष्णता एकाच जागी न राहता संपूर्ण द्रावणामध्ये एकसमान पसरेल. असे आम्लाचे द्रावण उसळून बाहेर पडू नये म्हणून त्याचं हळूहळू त्याला मिक्स केलं जातं. कधीही संहत सल्फ्युरिक आम्लात पाणी घालू नये. कसे केल्यास प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि स्फोट होऊ शकतो. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, खरी खरी गोष्ट. बघा, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा आम्हाला हे ऍसिड बिसिडचे प्रयोग करायला बऱ्याचदा जावं लागायचं लॅबमध्ये. तर केमिस्ट्रीची लॅब होती आणि हे ऍसिड बनवायचं होतं. आणि जनरली हे काम ना ऑफिसमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे लॅब मधले जे काका असतात ना, पिऊन काका, लॅब असिस्टंट, ते करतात. त्यांना बरोबर माहिती असतं कसं बनवायचं, कुठे काय ठेवलंय, किती प्रमाणात घ्यायचं, ते बरोबर बनवून ठेवतात. आम्ही जेव्हा एक दिवस गेलो की नाही लॅबमध्ये, तेव्हा आम्ही बघत होतो की हे काय करतायत. तर एक मोठाच्या मोठा असा काचेचा गोल आकाराचा चंबू होता. त्याच्यामध्ये ते काय करत होते माहितीये का, त्याच्यात ते ना बनवत होते हे ऍसिड. आम्ही गेलो तेव्हा त्यांनी अर्धा चंबू भर, अर्धा काय त्याच्याहून जास्त चंबू भरलेला होता पाण्याने. चंबू म्हणजे गोल गोल आकाराचा, एक जसा आपला माठ असतो की नाही तशाच आकाराचा, पण काचेचा, ट्रान्सपरंट, आरपार दिसणारा असा एक इन्स्ट्रुमेंट असतं. त्याला म्हणतात राऊंड बॉटम फ्लास्क ऍक्च्युली. पण तो खूप मोठा होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं जमा करून ठेवतात ना एक्स्ट्रा सामान. बऱ्याच मुलांना प्रयोग करण्याला लागणार असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये बनवतात. त्या मोठ्या चंबूमध्ये ते बनवत होते. तर त्यांनी त्या चंबूमध्ये भरपूर पाणी घेतलं होतं आणि मग स्ट्रॉंग HCl ते घेऊन आले तिकडनं आतमधनं. लॅबच्या आतमध्ये एक रूम असते जिकडे सगळे स्ट्रॉंग ऍसिड बिसिड ठेवलेले असतात. तर तिकडनं त्यांनी ती HCl ची बाटली, काळ्या रंगाची बाटली असते, आणली आणि एका बीकर मध्ये मोजून घेतलं आणि चांगल्या हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घातले होते आणि तो HCl किती प्रमाणामध्ये पाहिजे बीकर मध्ये टाकून, त्याच्यानंतर मेजरिंग सिलेंडर मध्ये टाकून त्याने ते मोजलं आणि हळूहळू त्या चंबू मध्ये एका टोकाने हळूहळू हळू असं मिक्स करत होते ज्याच्यामध्ये ते जे HCl होते की नाही ते त्याच्या भिंतीला, म्हणजे त्या चंबूच्या काठाकाठाने पाण्यामध्ये जाईल. एकदम भस्कन वरून टाकलं नाही, अजिबात त्याचा एकही थेंब त्या पाण्यामध्ये उडाला नाही. सगळं त्या चंबूच्या काठाकाठाने पाण्यामध्ये मिक्स झालं. दुसऱ्या हाताने त्याने एक काचेचा रॉड असतो, त्याला म्हणतात आपलं एक प्रकारचं मिक्सरच असतं, ते चमचा कसा असतो आपला तसं. तर त्या हिशोबाने ते दुसऱ्या हाताने त्याला हळूहळू मिक्स करत होते. म्हणजेच काय, एका बाजूने ते ऍसिड पाण्यामध्ये हळूहळू टाकत होते आणि दुसऱ्या बाजूने काचकांडी त्याने हळूहळू त्याला मिक्स करून त्याला काय करत होते, होमोजिनाइज करत होते. एवढं सगळं झाल्यानंतर त्या भांड्याला आम्ही हात लावून बघितलं. तुम्हाला माहितीये का,
आम्ही गेलो होतो दुसऱ्या कामासाठी आणि बघितलं तर ते असं तापलं होतं ना ते भांड, तो चंबू काचेचा असा तापला होता तो, कारण की ऍसिड आणि पाणी ही जेव्हा आपण मिक्स करण्याची म्हणजे त्याच्या विरघळण्याची अभिक्रिया जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा म्हणजे हीट एनर्जी तयार होते. आणि जर तुम्ही असं त्याला भस्कन टाकलं, जसं बघा आपण फोडणी देताना तुम्ही कधीतरी बघितलं असेल की तेलामध्ये पाणी पडलं की ते कसं उडतं फाड 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 फाड, हो की नाही? तसंच ऍसिड आणि पाणी हे मिक्स करताना खूप काळजी घ्यावी लागते. सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारख्या आम्लारी ही तीव्र आणि दाहक असतात. त्यांची संहत द्रावणे त्वचेवर पडल्यावर त्वचा भासते, कारण ते त्वचेतील प्रथिनांचंच विघटन करतात. हा अनुभव तर आम्ही स्वतःच घेतलाय. तुम्हाला माहिती आहे सोडियम हायड्रॉक्साईड सॉलिड फॉर्म मध्ये असतं, स्थायू अवस्थेमध्ये ते असतं आणि त्याच्या ना पॅलेट्स असतात. साबुदाणा अर्धा अर्धा कापून ठेवल्यावर कसा दिसेल, तशा त्याच्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोळ्या असतात, छोट्या छोट्या पांढऱ्या रंगाच्या, एकदम मस्त चमकदार. आम्ही गेलो कॉलेजमध्ये होतो 11वीला वगैरे, चला आपण हे बनवूया, मला सांगितलं होतं हे लागणार आहे ते लागणार आहे बनवून ठेवा. आणि चला सोडियम हायड्रॉक्साईड बनवायला सांगितलंय सोल्युशन, आपण आपलं बनवून बघू. उघडून बघितला डब्बा, मस्त पांढऱ्या रंगाचा डब्बा असतो. उघडून बघितलं, अरे किती मस्त रे साबुदाण्यासारखे दिसतात, म्हणून आम्ही घेतले हातामध्ये. छोटे छोटे अर्धे अर्धे साबुदाणे आम्ही बघतोच आहे की अरे हे तर अर्धे कापून ठेवलेले साबुदाण्यासारखे दिसतात, जे मी तुमच्याशी आता बोलतेय ना, असंच आम्ही पण गप्पा मारत होतो. आणि असं दोन्ही बोटात लावून बघितलं, अंगठा आणि आपली तर्जनी दोघांमध्ये घेऊन बघितलं आणि मस्तपैकी असं असं बोटावर घासून बघितलं, एकदम मऊ गुळगुळीत एकदम छान लागत होतं ते बोटाला. आणि नंतर बोटाला एकदम गरम गरम व्हायला लागलं आणि हात धुतले तर कळलं आमची स्किनच बऱ्यापैकी गायब झाली होती. म्हणजे ते आमच्या बोटावर फिरत तर होतं, पण त्याने आमची स्किन जी होती ना ती गायबच करून टाकली होती. सरळ विघटन, प्रथिनांचे विघटन करून टाकले होते. नशीब आम्ही लवकर हात धुतले. पण तेव्हा आम्हाला समजलं की आमलारी आमलासारख्याच भयंकर असू शकतात. म्हणजेच काय, स्वतःहून कुठलाही आगाऊपणा लॅबमध्ये करायचा नाही. बनवायला सांगितलं तर 4 वेळा आधी विचारून घ्यायच्या गोष्टी आणि मग बनवायच्या. केमिकल्सची मस्ती करायची नसते. हे आम्ही आमच्या प्रयोगांमधनं शिकलो. तरी सुद्धा केमिस्ट्री लॅबमध्ये नवीन नवीन प्रयोग करून बघणारे सायंटिस्ट खूप लोक असतात. आपण असं काही करायचं नाही, आपल्यामुळे इतरांनाही काही इजा होऊ शकते. लॅबमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायचीच असते. तुम्ही आम्ल आणि आमलारींचा अभ्यास करताय म्हणून मुद्दाम सांगते, कुठलीही गोष्ट कोणाबरोबर कशी रिॲक्ट करेल आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच ह्यांचा अभ्यास लॅबमध्ये करणार असाल तर खूपच काळजीपूर्वक करायचा असतो. बघा आता हे सगळे आमलारी कसे दिसतात बघा ना, अमॉर्फस म्हणजे पावडर फॉर्म मधले. आणि आता पुढे त्यांच्याबद्दलची आणखीन माहिती. त्यांचे गुणधर्म कसे, त्यांच्या चव गुळगुळीत असणं, त्यांचे OH मायनस देणं ही त्याची कंडिशन आहे. आणि मग उदासीनीकरण आपण मगाशीच बघितलं. आम्ल अधिक आम्लारी विल गिव्ह यू क्षार आणि पाणी, म्हणजेच काय, NaCl H2O when you add HCl plus NaOH. ह्या रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात, जे आपल्या पोटामध्ये आपण मगाशी बोललो की नाही अँटासिड घेतो तेव्हा, तीच. चला आता नवा धडा सुरू करूया, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. हा धडा खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग धडा आहे. बघा चित्र बघा, काय आहे या चित्रांमध्ये. खाली आपल्याला जे दिसतात ना ऍपल बिप्पल वाले चित्र, काय आहेत बघा जरा. काय दिसतंय सांगा बरं, कोणी अनम्यूट करा आणि मला सांगा तुम्हाला इथे काय दिसतंय. या चित्रांमध्ये काय दिसतंय? एक तरफ खराब आणि एक तरफ चांगलं. एक तरफ खराब आहे आणि एक तरफ चांगलं आहे. काय? ऍपल. ऍपल. दुसऱ्या चित्रामध्ये काय, सँडविच बनवून ठेवलंय वाटतं. केळी. हा केळी. केळी काय झालंय केळ्यांना? काय झालंय केळ्यांना? चित्रात काय दिसत तरी सांगा. खराब झाले. हा जरा तशी खराब खराब काळ्या काळ्या रंगाची सालं दिसतात. बरं हे दुसरं चित्र काय आहे? दुसरं कीड. केळ. हा
कसे आहेत ते खिळे बघा बरं जरा. पहिले खेळ दुसरे खेळ काही फरक दिसतोय का? आता बघा. खेळ आहेत तुम्ही मला सांगितलं खेळांचं काय झालं ते सांगा. अरे वेड्यांनो, पहिले खेळ बघा ना जरा बरे दिसत आहेत, दुसरे गंजलेले आहेत. आणि ह्याच्यात काय दिसतंय इथे खाली? एक हे काय हिरवी करतात? पिवळा दिसते आणि एक पांढरा. काय पांढरं दिसते? हे काय चाललंय इकडे? माचीस लावली वाटतं. कशासाठी लावली असेल? विचार करा, मी तुम्हाला प्रश्न विचारते त्याची उत्तर द्यायची आहेत तुम्ही मला. इथे काय आहे? हे काय आहे पहिलं? हे तुम्हाला दिसतंय ना? बरं, ह्याला म्हणतात राऊंड बॉटम फ्लास्क, म्हणजे काहीतरी म्हणतात मराठीत त्याला, शंकू पात्र. आता याच्यामध्ये काहीतरी गुलाबी गुलाबी रंगाचं काहीतरी सोल्युशन आहे आणि त्याला वरती फेस आलाय बघा, बुडबुड आल्यासारखे. आणि हे तर काहीतरी डेंजरस ह्याच्यातनं बाहेरच पडलंय. कसं झालंय ते बघा ते दुसऱ्या एका शंकू पात्रामध्ये. शंकू पात्राचं नाही हा. आता हे सगळं काय चाललंय? कशा करता ही सगळी चित्र एक कशाचा कशाशी काही संबंध नाहीये. अशी सगळी चित्र एका ठिकाणी लावलेली आहेत. काय आहे का बघा कनेक्शन? ऍपल आहे, ब्रेड आहे, खिळे आहेत, माचीस आहे, केळं आहे आणि दोन कोनिकल फ्लास्क आहे. ह्याचा काहीतरी संबंध लागू शकतो का? तुम्हाला काय वाटतंय? लागू शकतो बघा. आपण ह्या केळांचा आधी विचार करूया. तुम्ही झाडावरची कच्ची केळी बघितलीत का कधी? तुम्ही झाडावर कच्ची केळी बघितलीत का कधी? अरे, आतापर्यंत तुम्ही होता झोपलात की काय? अच्छा, बहुतेक माझा आवाज येत नाहीये का? अच्छा, मग अशी त्यांचे कॅमेरे पण ऑन होते. ठीक आहे. झाडावर जेव्हा कच्ची केळी असतात ना, तर ती हिरवी हिरवी असतात, छोटी असतात. हळूहळू त्यांचा आकार वाढत जातो, पण ती हिरवीच असतात. हळूहळू जेव्हा ती पिकतात त्यांचा रंग आपोआप पिवळा रंग होतो आणि अजूनही खूप वेळ झाडावर ठेवली तर ती आपोआप काळी होतात. त्यांची पानं म्हणजे त्यांच्यावरच्या साली काळपट होतात आणि ते हळूहळू गळून पडतात आणि पडून जातात. जर आपण त्यांना योग्य वेळेवर काढलं नाही तर. तसंच हे ऍपल बघा, हे कट करून ठेवलेलं आहे आणि हा जो पोर्शन आहे हा नुकताच कट केलाय आणि हा पोर्शन कट करून जरा वेळ झालाय. तुम्ही असं एखाद्या वेळेला बटाटा किंवा वांग अशा भाज्यांचं पण बघितलं असेल. त्या भाज्या कापून ठेवल्या ना की थोड्याच वेळात लगेच काळ्या पडतात. त्यांच्या पृष्ठभागावरती काहीतरी बदल होतो, काहीतरी रासायनिक अभिक्रिया होते आणि म्हणून ते बदलूनच जातात. तसेच खिळे सुद्धा आपण आणतो दुकानात, चांगले आणतो बघून आणि थोड्या दिवसानंतर ते आपोआप गंजलेले दिसतात आपल्याला. जेव्हा एखाद्या डब्यामध्ये शिळी पोळी असते किंवा भात असतो किंवा ब्रेड असतो खूप दिवस, अगदीच काही काही वेळेला तर ना आपल्या डब्यामध्ये भाजी पण राहते. 2-3 दिवस शाळेला सुट्टी असली आणि उघडलं की आपल्याला कळतं, आई शपथ काय झालंय त्या भाजीचं. म्हणजेच असे पदार्थ जे डब्बे बंद करून आपण ठेवून देतो आणि नंतर त्यांच्याकडे बघतो तर ते खराब झालेले असतात. त्यांच्यामध्ये काहीतरी त्याचा वास येतो किंवा त्याला काहीतरी असं फंगस चढल्यासारखं दिसतं आपल्याला, हो की नाही? आणि हे 2 प्रयोग तर आपण प्रयोगशाळेमध्येच बघू शकतो. काहीतरी रंग बदललाय, काहीतरी बुडबुडे आलेत त्याच्यामध्ये आणि हे तर काहीतरी ओव्हरफ्लो होऊनच बाहेर गेलेलं आहे.
हे आपण रोज आपल्या घरामध्ये करतो. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो किंवा आपण उदबत्ती पेटवतो, फटाके फोडण्याकरता आपण आपली जी पणती लावली होती, अनेक ठिकाणी आपण मॅच बॉक्सचा वापर करतो. जेव्हा जेव्हा आपण ती काडी जाळतो, तेव्हा आपण काय करतो? ही काडी ह्या पृष्ठभागावरती घासतो, बरोबर की नाही? घर्षणामुळे तिथे काहीतरी ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळे तो फॉस्फरस पेटतो आणि तो पेटला की काय होतं? आग निर्माण होते. ह्या सगळ्या असंबंध म्हणजे कशाचा कशाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती आहे त्याच्यामध्ये झालेले आहेत रासायनिक बदल. हे बदल एकदा झाले की आपल्याला पूर्ववत वस्तू मिळत नाही. उदाहरणार्थ, हा जो पृष्ठभाग आहे हा काळा झालाय. ह्याला तुम्ही पुन्हा असा करू नाही शकत. तुम्ही फार फार तर हा पार्ट कापू शकता आणि नवा पृष्ठभाग लावू शकता तिथे, म्हणजे मागचा. पण त्याच्यावरही रासायनिक अभिक्रिया होणारच आहे आणि तोही बदलणारच आहे. ती गोष्ट आपोआप होणार आहे. हे गंजलेले लोखंडाचे जे खेळ आहेत, तुम्ही तो गंज बिंज काढा, त्याला स्वच्छ करा. पण तो जो गंज आहे याच्यामध्ये पृष्ठभागावरचा जो भाग संपला तो तुम्ही पुन्हा आणू नाही शकत. ही माचीसची काडी एकदा जाळली की ती गेली कामातनं. परत त्याच्यामुळे तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. जळून पूर्ण ती खाक होऊन जाते. पूर्णपणे पिकलेल्या केळापासून तुम्ही पुन्हा कच्ची केळी नाही बनवू शकत. ती एकदा बनली, पिकली की झालं, संपलं. ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ती उलट्या बाजूने जात नाही. आणि ह्या दोन चित्रांमध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली, त्यातनं काहीतरी बनलंय. आता त्याच्यापासून तुम्हाला पूर्वीच्या वस्तू नाही मिळवता येणार. ह्याचाच अर्थ काय आहे की ह्या सगळ्याच्या सगळ्या अभिक्रियांमध्ये काहीतरी रासायनिक बदल झाले. रासायनिक बदल हे परमनंट बदल असतात. मग दुसरे बदल कोणते? दुसरे आहेत भौतिक बदल. धड्याचं नाव आहे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. पण समजून घ्या की बदल हे दोन प्रकारचे असतात. एक आहेत भौतिक आणि दुसरे आहेत रासायनिक. भौतिक बदलामध्ये काय होतं? भौतिक गुणधर्म बदलतात. उदाहरणार्थ, एखादा पेपर तुमच्या हातामध्ये मी दिला. तुम्हाला म्हटलं त्या पेपरचे बारीक बारीक तुकडे करा आणि मला द्या. काय होणार आहे? तो एकच पेपर तुम्ही बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करा आणि मला परत द्या. पण त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या मूलभूत रचनेमध्ये, त्याच्या अणुरेणूंच्या रचनेमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यालाच आपण म्हणतो की तो आहे भौतिक बदल. दुसरं त्याचं एक मस्त उदाहरण आहे, बर्फाचं पाणी, पाण्याची वाफ. वाफेचं पाणी, पाण्याचा बर्फ. ही जी काही अवस्थांतराची क्रिया आहे की नाही, याच्यामध्ये फक्त भौतिक बदल होतो. उदाहरणार्थ, तुम्ही उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा खाता किंवा फ्रीज मधनं आईस क्यूब काढता आणि तोच बर्फाचा क्यूब तुम्ही असंच नुसता बाहेर एका वाटीमध्ये ठेवून द्या. डायनिंग टेबलवर ठेवा, ओट्यावर ठेवा, कुठे भिंतीवर ठेवा, कुठे ठेवा. आपोआप त्या बर्फापासून पाणी बनतं. आता तेच पाणी तुम्ही पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवा. काय होईल? त्याचा बर्फ बनेल. तेच पाणी तुम्ही उन्हात, कडक उन्हात ठेवा, नाही तर तुम्ही गॅसवर ठेवून द्या. त्याची वाफ होईल आणि तो गायबच होऊन जाईल. म्हणजेच काय? ह्या सगळ्या बदलांमध्ये H2O म्हणजे पाणीच आहे ना. बर्फ म्हणून तुम्ही H2O लिहिता, वाफ म्हणून H2O लिहिता आणि पाणी लिक्विड म्हणजे H2O आहेच. याला आपण म्हणतो भौतिक बदल. फक्त अवस्था बदलली. सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं, गॅसचं परत लिक्विड झालं. जे काही बदल झाले ते काय आहेत? भौतिक आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या रचनांमध्ये काही बदल झालेले नाही. अणुरेणूंच्या लेवलला कुठलाही बदल होत नाही. ते सगळे असतात भौतिक बदल. रासायनिक बदलांमध्ये काय होतं? अणुरेणूंच्या रचना असतात, त्या लेवलला जाऊनच बदल होतात आणि मग ते परत उलटे फिरत नाही. उदाहरणार्थ, हा जो गंज आहे की नाही, याच्यामध्ये ह्या लोखंडावरती ऑक्सिजनचा म्हणजे फेरस ऑक्साईडचा एक लेअर बनतो, ज्याला आपण गंज म्हणतो. या गंजामुळे काय होतं? वरचा जो पृष्ठभाग आहे तिकडे तो लेअर जमा होतो. लेअर म्हणजे पापुद्रा. गंज चढलेला असला, काही काळानंतर तो गंज वाढत वाढत निघून जातो आणि मग खालचा स्वच्छ पृष्ठभाग दिसायला लागतो. पण त्याच्याबरोबर पुन्हा अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून पण पुन्हा एकदा फेरस ऑक्साईड नावाचं, फेरस म्हणजे लोखंड, फेरस ऑक्साईडचा हा पापुद्रा तयार होतो आणि हा परत आपल्याला लोखंडाचा जुना असा पृष्ठभाग मिळत नाही. बरोबर? आता आपल्याला काय सांगितलं बघा, एका स्वच्छ काचपात्रात लिंबाचा रस घ्या, चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्यांची चव घ्या. आता लिंबू रसामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. त्याच्या भोवती बुडबुड तयार होताना दिसले का तुम्हाला? त्याच्याजवळ तुम्ही कान नेले तर तुम्हाला काही बारीक आवाज ऐकू येतो का? त्याची तुम्ही चव घेऊन बघितली का? म्हणजेच काय झालंय की तुम्ही
परीक्षा करताय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल होतात त्याच्या नोंदी घेताय आणि तुम्ही थोडक्यात स्वतःच छोटासा एक प्रयोग करताय. बरोबर. आता आपल्याला ह्या अनेक पदार्थांमधनं किंवा या अनेक बदलांमधनं काय सांगता येतं, जेव्हा कुठलाही रासायनिक बदल होतो तेव्हा काय होतं, त्याच्यामधनं काहीतरी आवाज येतो, कुठला तरी वायू मुक्त होतो म्हणजे वास येतो, किंवा आपल्याला समजतं की बुडबुड येत आहेत म्हणजे कुठला तरी वायू इथनं रिलीज झालाय. रंग बदलतो, चव बदलते. ओके ना. म्हणजेच काहीतरी बदल झाला आहे हे इंडिकेट केलं जातं. भौतिक बदल हे त्याच्यामध्ये असलेल्या भौतिक गुणधर्मांच्या बदलामुळे होत असतात. पण रासायनिक बदल झालेत हे दाखवण्याकरता सुद्धा भौतिक बदल होतात. उदाहरणार्थ आता हेच बघा ना, केळं पिकलेलं आहे. आता पिकलेल्या केळ्याला दर्शवण्याकरता हिरव्या रंगाचा पिवळा रंग ही एक नैसर्गिक अभिक्रियाच आहे की नाही? हा रंग बदल आपोआप झालेला आहे आणि हा रंग बदलच दर्शक आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली. कच्च्या केळ्याची चव असते ती वेगळी असते आणि पिकलेलं केळ आपोआप गोडसर लागायला लागतं. त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल झालेत म्हणून हे झाले की लोखंड असं बघा ना, लोखंड गंजलेलं असलं की ते जास्त वीक होतं. चांगलं लोखंड आणि गंजलेलं लोखंड याच्या किमतीमध्ये फरक असतो. बरोबर. म्हणजेच काहीतरी बदल होतो, रंग बदलतो, त्याचा वास बदलतो, त्याच्या काहीतरी फॉर्म मध्ये बदल होतो. उदाहरणार्थ आपण ह्या उदाहरणाबद्दल बोलूया. आपल्या डब्यामध्ये राहिलेले 2-3 डब्यात 2-3 दिवसापूर्वीची भाजी म्हणा, भात म्हणा, पोळी म्हणा, 3-4 दिवसानंतर तो डबा उघडून बघितला ना, चुकून बागेत नव्हता, असा घाण वास येतो आपल्याला, कळतं आई शपथ शी काय घाण होतं हे. जेव्हा ते बनवलं होतं तेव्हा ते चांगलं होतं, पण ते काहीतरी झालं त्याच्यामध्ये, डिकम्पोजिशन झालं. बरोबर, विघटन झालं आणि त्याच्यामधनं काही वायू निर्माण झाले, त्याच्यामध्ये काही डिकम्पोज होणारे आपोआप सूक्ष्मजीव आले, डिकम्पोज करणारे, त्याच्यामुळे त्याचे सगळं स्वरूपच बदलून गेलं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही भौतिक बदल होतात जे इंडिकेटर्स आहेत की त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल झालेले आहेत. ठीक आहे. ह्या अनेक गोष्टी दर्शक असतात की रासायनिक बदल झालेले आहेत. आता रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण म्हणजे काय? शब्दांनी एखादी गोष्ट मांडायची. हे अधिक हे बरोबर ते अधिक ते, नाव लिहिली की झालं शाब्दिक समीकरण. शाब्दिक समीकरण लिहिण्यामागचं सोपं कारण काय आहे की तुम्हाला त्याला बॅलन्स करावं लागत नाही. हे अधिक हे बरोबर ते अधिक ते, किती घेतलं, काय घेतलं, कसं घेतलं, कशाचाच डोक्याला ताप नाही. काय घेतलं, काय मिळालं, एवढं सांगायचं असलं तर झालं शाब्दिक समीकरण. म्हणजेच काय, डाव्या बाजूला, समीकरणाच्या डाव्या बाजूला कोण आहेत? अभिक्रियाकारक म्हणजेच काय, रिएक्टन्स. आणि उजव्या बाजूला कोण आहेत? उत्पादित म्हणजेच काय, प्रोडक्ट्स. बरोबर की? याच्यामधनं आपल्याला हे कळतं की जेव्हा अभिक्रियाकारक एकमेकांबरोबर अभिक्रिया करतात तेव्हा आपल्याला उत्पादित मिळतात. मग दाखवायचं कसं? ह्या दोघांमध्ये प्लसचं साईन दाखवायचं. हे अधिक हे म्हणजे काय, अभिक्रियाकारक हे आहे आणि मग त्याच्यापासून काय मिळालं हे दाखवण्याकरता एक बाण दाखवायचा आणि या बाजूला काय दाखवायचं? त्यांची नावं. म्हणजेच काय झालं? उत्पादिते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे काय दाखवणार आहे की आपल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काही लोक एकत्र आली, काही कंडिशन मध्ये, आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळालं. याला म्हणतात शाब्दिक समीकरण आणि रासायनिक बदल मांडणे. बरोबर. आता बघा, आपल्याला ह्या शाब्दिक समीकरण लिहिण्यामुळे काय होतं? आपल्याला पहिल्यांदा समजतं की कोण कोणाबरोबर अभिक्रिया करतंय, उत्पादित कोण आणि अभिक्रियाकारक कोण आणि कुठली काही वेगळी कंडिशन आहे का, हे सगळं आपल्याला त्याच्याकडे बघून कळतं. आता आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणते असे नैसर्गिक रासायनिक बदल होत असतात? सगळ्यात पहिला आहे श्वसन. श्वसन हा एक अतिशय महत्वाचा रासायनिक बदल आहे. श्वसनामध्ये काय होतं? बाहेर हवेमध्ये असलेला ऑक्सिजन आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतो आणि नुसताच तो आत घेत नाही, तर आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये असलेल्या ग्लुकोज बरोबर त्याचे बनण्याची अभिक्रिया होते आणि त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड बनतो आणि पाणी सुद्धा बनतो. म्हणजेच काय होतं? आपल्या शरीरामध्ये असलेली एनर्जी आपण वापरली. एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये होती? ग्लुकोज. आणि कशी वापरली?
त्याचं ऑक्सिडेशन झालं, श्वसनामध्ये काय होतं, ऑक्सिजन ऍड होतो ना याच्यामध्ये, म्हणजेच काय झालं, कार्बन डायऑक्साईड बनला, H2O बनला आणि एनर्जी पण आपण वापरण्याच्या फॉर्म मध्ये मिळवली. यालाच म्हणतात शाब्दिक समीकरण. ग्लुकोज अधिक ऑक्सिजन श्वसन या अभिक्रियेमध्ये विद्युत कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी. आणि हे प्रत्येक पेशीमध्ये होतं. श्वासावाटे आपण ऑक्सिजन घेतो आणि आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड सोडतो. तो आला कुठून, इथून. प्रत्येक सजीव पेशीला श्वासोच्छ्वासाची गरज असते आणि त्याच्यामधनं ही अभिक्रिया आपोआप होत असते. ह्या श्वसनाबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल पुढच्या वेळेला आपण डिटेलमध्ये बघूया. मस्त धडा आहे हा, सोपा धडा आहे. पुढच्या वेळेला ह्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी आपण बघू. आपण सगळ्यात बेसिक गोष्ट आता बघितलेली आहे की रासायनिक आणि भौतिक बदल म्हणजे काय असतात. पुढच्या वेळेला भेटू तेव्हा पुढचा अभ्यास करू. थँक्यू सो मच मुलांनो. बाय बाय. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.